राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतरांना जो न्याय तोच मला मिळावा, मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही, असं म्हणत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या एकमेकांच्या तंगड्या ओढण्याच्या राजकारणावर नेमकं बोट ठेवलंय. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही चलबेल नाही, उलट पक्षामध्ये फक्त बजबजपुरीच माजली आहे, हे छगन भुजबळांच्या या वक्तव्यावरून उघड होतंय. म्हणजे पार्थ पवार हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नांग्या छाटतायत. पटेल तटकरे मिळून पार्थ पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत, तर हे सगळे मिळून छगन भुजबळांच्या तंगड्या ओढतायत. असंच काहीसं राजकारण सध्या सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतंय. आणि याचीच प्रचिती छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याच्या घटनेतून संपूर्ण महाराष्ट्राला झालेली आहे. म्हणजे राज्यसभेवर जाण्याची इच्छा असूनही छगन भुजबळांचं तिकीट कापून त्यांचा सर्वात मोठा गेम करण्यात आलाय. त्यामुळे छगन भुजबळांचा नेमका गेम कसा झाला हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट पहा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर बारामती पोटनिवडणुकीत त्या निवडून आल्या. त्यानंतर सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाली. रिक्त झालेल्या याच राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पाठवण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून जोरदारपणे सुरू होती. आता मंत्रिपदावरून काही काळ नाराज राहिलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात पाठवण्याचा पर्याय पक्ष नेतृत्वासमोर होता. पण त्याच वेळी छगन भुजबळांनी एक अट पक्षासमोर ठेवली. मी राज्यसभेमध्ये गेल्यावर रिक्त झालेल्या येवला विधानसभा मतदारसंघात पुतण्या समीर भुजबळ यांना तिकीट द्यावं आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी घ्यावं, अशी अट छगन भुजबळांनी पक्षासमोर ठेवली. यासाठी भुजबळांनी अगदी दबावतंत्रासह आठवडाभर मोठं लॉबिंगही केलं. अखेर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ही चर्चा केली आणि इथेच छगन भुजबळांचा गेम झाला. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी छगन भुजबळांची हीच लॉबिंग हाणून पाडली. म्हणजे छगन भुजबळांनी आपण राज्यसभेचे खासदार झाल्यावर पुतण्या समीर भुजबळ यांना महाराष्ट्रात मंत्री करण्याची अट ठेवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात चर्चा करावी लागेल असं स्पष्ट केलं. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून छगन भुजबळ यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचा मेसेज पोहोचवत देवेंद्र फडणवीसांनी प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्यासाठी राज्यसभेचा मार्ग मोकळा केला आणि एकाच दगडामध्ये 3 पक्षी मारले. म्हणजे प्रफुल्ल पटेलांचं राष्ट्रवादीतील स्थान अजूनही अबाधित आहे, हा पहिला संदेश फडणवीसांनी दिला. तर नाशिकच्या राजकारणात छगन भुजबळांचं वजन मर्यादित करण्याचा दुसरा डावही फडणवीसांनी साध्य केला. तसेच महायुतीतील तिन्ही पक्षांमधील समीकरणं माझ्याशिवाय पूर्ण होत नाहीत, हेच फडणवीसांनी या माध्यमातून दाखवून दिलं. आता या तिन्ही गोष्टी फडणवीसांनी कशा प्रकारे साध्य केल्यात तेही नीट समजून घेऊ. छगन भुजबळ यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील हाच निर्णय राजेंद्र जैन यांच्या खासदारकीपेक्षा प्रफुल्ल पटेलांसाठी जास्त महत्वाचा आहे. कारण हेच राजेंद्र जैन प्रफुल्ल पटेलांचे विश्वासू आहेत. राजेंद्र जैन यांनी प्रफुल्ल पटेल यांचे पीए म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. प्रफुल्ल पटेलांचं वर्चस्व असलेल्या भंडारा गोंदियामध्ये राजेंद्र जैन यांनी स्थानिक पातळीवरती पक्षासाठी काम देखील केले. त्यामुळेच राजेंद्र जैन यांचं नाव राज्यसभेसाठी कुठलीही चर्चा नसताना अखेर त्यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब करणं हा प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रवादीतलं स्थान अजूनही अबाधित असल्याचं स्पष्ट करण्यासाठी महत्वाचं ठरतंय. म्हणजे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं राजकारण संपल्याच्या चर्चा होत्या. अगदी पक्षामध्ये पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा संघर्ष उफाळून आला होता. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी केलेला पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं आधी नाव आणि नंतर पद वगळण्यात आलं. त्यामुळे आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्तित्व संपलंय असंच बोललं जात होतं. मात्र विधान परिषद निवडणुकीसाठी सुनील तटकरेंनी मुलगा अनिकेत तटकरेसाठी उमेदवारी मिळवून आणि राज्यसभेच्या जागेसाठी
प्रफुल्ल पटेल यांनी आपले निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून घेत तटकरे पटेल यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थान अजूनही भक्कम आणि अबाधित असल्याचा संदेश दिलेला आहे. आता या निर्णयामागची दुसरी बाजू म्हणजे छगन भुजबळांचं राजकारण मर्यादित करण्याचा यशस्वी डाव भाजपने टाकलाय. छगन भुजबळांना राज्यसभा आणि पुतण्या समीर भुजबळांना मंत्रिपद मिळालं असतं तर नाशिकच्या राजकारणात भुजबळांचं वजन आणखी वाढलं असतं आणि हेच भाजपला नको होतं. कारण नाशिक जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास भाजपची ताकद चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळेच भुजबळांच्या घरामध्ये 2-2 पद देऊन त्यांची ताकद वाढवणं भाजपसाठी डोकेदुखी ठरलं असतं. त्यामुळे छगन भुजबळांचा शांतपणे गेम भाजपनं केलाय असंच म्हणावं लागेल. आता छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ आणि मातब्बर नेत्याला डावलून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्यानं समोर आलेली तिसरी बाजू म्हणजे महायुतीतील सत्ता समीकरणं भाजपच्या सोयीप्रमाणेच राखली जात आहेत. म्हणजे राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निर्णयात देखील भाजपचाच अर्थात देवेंद्र फडणवीसांचाच हस्तक्षेप चालतो हेच पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील याच राजकारणाबाबत तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा.